तुम्हाला माहिती आहे का, जेव्हापासून पावसाचे दिवस चालू झाले तेव्हापासून एवढे छान थंड वातावरण झालंय ना इकडे नवी मुंबईमध्ये. तुम्ही मला मुंबईमधून कुठल्या कुठल्या ठिकाणावरून बघत आहात नक्की कमेंट करा. जून निघून गेला पण पाऊस काही लवकर आला नाही, पण चला एकदाचाच तो आला आणि येऊन फक्त एकच दिवसामध्ये सगळं वातावरण थंड झालं. जास्त काळ टिकणारा पाऊस मला तर काही अजिबात आवडत नाही, पण या वेळेचा पाऊस असं वाटतं की तो राहावं, तो नेहमीच आणि राहावं. अजून एक गोष्ट मला खूप आवडते या पावसाळ्याच्या दिवसामध्ये, ते म्हणजे ना स्किन एवढी छान तुकतुकीत आणि अशी मऊ राहते ना, कुठल्याही प्रकारचं जास्त स्किन केअर करायची गरज पडत नाही. प्रेग्नन्सीमुळे थोडंफार पिगमेंटेशन जे आलेलं होतं त्याला थोडंसं फेस करायला लागतं, पण काही नाही. चला तर मग आता थंड वातावरण झालेलं आहे आणि आता किचनमध्ये एवढी गरमी होत नाहीये, त्यामुळे डेली व्लॉग येत राहतील. तर मग नेहमीप्रमाणे सकाळी उठून छान स्वतःचा आवरून मी इकडे राजमा आधीच शिजवला होता, कारण मला त्याची आज भाजी बनवायची होती आणि मिस्टरांसाठी अंडीही बॉईल करून ठेवले होते. भाजीला फोडणी देऊन घेतली आणि चपात्याही करून घेतल्या आणि माझा चष्मा बाबूनी खेळून जरासा ढिला केलाय, पण तोही बार बार गळत होता, त्यामुळे तो एकदाचाच काढून ठेवला. मध्ये मध्ये त्रास देऊ लागला. त्यानंतर चहाही झाला होता, इकडे डबाही भरून झाला होता. मेनू असा साधा होता पण छान होता, तुम्ही बघू शकता. त्यानंतर दुपाराच्या काही सुमारास जोरदार मुसळधार इकडे पाऊस सुरू झाला. छोटी मोठी कामं आवरून मग आम्ही पावसाचा आनंद घेऊ लागलो आणि असा छानसा पाऊस इकडे पडत होता. चला तर मग पुन्हा भेटूया.